जरी झालं हा रघु भाऊचा तमाशा आपल्या गावात ठेवायचा. तुम्ही जरा पाहिजे त्याच्या आधी व्यवस्थित आपण घेत घेऊ. बरोबर. हा. ए आता पुढे काय आहे? करा कार्यक्रम ठरवायचा आहे. त्या बाईला आवाज द्या, कार्यक्रम ठरवून घ्या आणि काय असं ते कोणी मी बोलतो नंतर त्या बाई सगळं. मी त्या बाईशी बोलतो बघ, म्हणतात ना परस्त्री माती समान झालं. तरी ती आधी चालू न तिच्या घरावर तुम्ही चरण चरणाचं नाव गेलं महाराज. मी बोलत होतो हा आंटी ओ आंटी ओय आंटी काय म्हणायचं? तुला बाजारात पुढे आम्ही पाठवलंय, सगळी घाण करून टाकली. मावशी ए मावशी, मी आवाज देतो. तू बोलो आम्ही आम्ही तिला आम्ही म्हण, मला अब्बू म्हणणार आहे का? बाईला आवाज दे. बाई ओ बाई त्यांचा वाज घेतो का रे? आधी बरं का बाई आली, आता बाई मागच्या आली. नमस्कार. राम राम. काय झालं? बाईला राम राम घालतात का? आता मला काय माहिती बायला काय जाणायचं? तुला माहितच नाही का? अरे गावचे माणसं आपण. नमस्कार. नमस्कार. तमाशा बुडू तुमचं का? हा, आमचं. मंडळ मंडळ. हा मग तुमचं का? आमचंच. वा वा वा. ए बुडू बुडू नाही जरा यंदा कुठं का बाई? आमच्या गावची कमिटी मंडळी काय सांगताय काय? अधिकारी लोक अधिकारी अच्छा अच्छा. त्यातून नर माणसं आहे, नर हे सगळे नारे. सगळं नर आहे. कसे मला? तो पलीकडचा एक नर आहे, हा. 2 नंबरचा एक नर नर आहे, आहे. हा बुट्टा नर आहे, हा जाडा नर आहे, हा. मी पॉवरफुल नर आहे. काय सांगताय काय? हम्म. काय हो? हा. तुम्ही सगळ्यांचा परिचय करून दिला. हा पण ही व्यक्ती राहिली नाही. राहील नाही का? ती आमची मादी रामरावाली तोंडाच्या. नाही नरच आहे नरच आहे. मग त्याला माहिती आहे आम्ही कोण. आम्ही ना गावातले सगळे छक्के मारले. बदल घे डॉक्टर, बदल घे. समोर माणूस काय कोण तू दिसतंय का नाही यार? गेला ते. मला नमस्कार कर. असू दे. काय हो? हा कोण तुम्ही? कोणीच नाही. बायको आपल्याला नको मारायला लागला तिथं. पदर घे ना, समोर पदर घे, पदर घे. हे व्यक्ती बघा, कोण? हे सरपंच. सरपंच नमस्कार करा. नमस्कार सर. करू नका, करू नका. का बरं? पहिले होते, आता नाही. किरकोळ कारण माझा मोठा विषय सांगता. मी सांगतो ना. सरपंच सरपंच पहिले होते, आता नाही. का बरं? रडक्या बाळाचे पैसे घालले त्यांनी. पैसे वाटले मी. पैसे वाटले बाळ. पैसे वाटले महिलांना. हा, हे कार्यक्रम तुमचा आहे का? तमाशा तुमचा आहे का? अहो माझा तमाशा आहे हा. रातच्या घरला आम्ही तुझा कार्यक्रम पाहतोय. बघितला तुम्ही? आम्हाला आवडला कार्यक्रम. काय सांगताय काय? किती पैसे कार्यक्रमाचे? आता मला सांगा, म्हणजे तुम्हाला आमचं काय काम ठरवायचं. ठरवायचं. हा. बरोबर काय? हा. तेव्हा मला सांगा, तुम्हाला ते पाहिजे का नाही पाहिजे? आम्हाला रात्रीच करायचं, दिवसा नाही जमत. संध्याकाळचा एकच शो दिवसा करायचा. नाही जमत. जमत काय नाही. असतं? रात्रीच करायचं. नाही रात्रीच. नाही जमत. फुल मोसन. आता तर संध्याकाळच्या एका शोचे आम्हाला का नाही 2.5 लाख रुपये द्या. तुझ्या बापाची पेट आहे का? ओ बाबा, मला जाऊ नका. 2.5 लाख रुपये? एका शोचे फक्त सांगितले. 500 रुपये दिले का? याची बायको उसात येते. रुपयाला आमच्याकडे 500 रुपये आता बाळाला. माझी बायको उचलत ती मला माहित नाही. रुपयाला रुपये. रोज आली. 300 दिले 300. 300. याची बायको याची. अशी पुरा खाली. होय माझं. रोजगार हमीचे काम चालू आहे बाई. 2.5 लाख म्हणताय. 2.5 लाख. 3 लाख दिले. 3 हो सांगता काय? 3 लाख. आम्हाला आहोत तुमचे. आता बघ, तू पहिला माझा मोठेपणा सांग. ते सांगतो बाईला. गावात तमाशा सगळा आल्याबरोबर खर्च मी करतो, काळजी करू नको. सगळं सांगतो. त्यांना जेवण पाणी आंघोळी सगळं माझ्याकडे ए, होईल. सांगतो. माणूस बघ कोण मी सांगतो ना. आला त्याचा पुढारपणा काय? ए बाई, हे बघ कपडे अंगावरचे. हा, पाहिले. हा. तुझ्या बाजार 300 रुपये जोडी. तुझ्या ऐकणार. मोठेपणा सांगतोय. हे बघ 3 लाख रुपये तुम्हाला दिले. आमच्या गावात आल्यानंतर अजिबात तुम्ही काळजी करायची नाही. का बरं? चहा पाणी त्याच्याकडे राहील, त्यांच्याकडे राहील. नाश्ता याच्याकडे राहील, त्यांच्याकडे राहील. सगळ्या कंपनीचं जेवण यांच्याकडे राहील त्यांच्याकडे राहील. आणि झोपायचं आपल्याकडे राहील. आता काय करतो? आश्चर्य म्हणजे वाढायला माझा भावपणा करतो काय? 3 लाख रुपये दिले. ही व्यक्ती पाहिली का? हा हा, ही व्यक्ती. बाई एवढा पैसा आहे त्यांच्याकडे, काय सांगताय? एवढा पैसा आहे. इतका पैसा आहे. फक्त त्यांना खायला खर्चायला नाही. ATM सगळं असेल, आता तो मोबाईल कॅश सगळं ठेवत नाही. सगळं ठेवत ही नाही. साडी केवढीची? ही साडी 1,500ची. 1,500 रुपयाची साडी. रुपये टाक फिरून. विषय सोडून टाक. या असं मला साडीचा विषय म्हणायचं. परत घेऊ नको. नको घेऊ. या अशा साड्या नाही ना. हा, अशा साड्या. त्याच्या घरी लोक फरशा पुसतात, फरशा. कलर गेला पार्टीला. हा. काय सांगता? अशा साडींच्या घरी फरशा पुसतात. पैठणी माहिती पैठणी? हा, एवढा पैठणी. तशा साडी याच्या घरी लेकरला बाळ होते. अरे देवा, बाळू तर त्या शालूचे. त्या साड्यांचे नुसते कोंबड्याच्या गळ्यात पुतळ्याच्या माळ आहे त्यांच्या घरी. कोंबड्याच्या घरात पुतळ्याच्या माळा. अच्छा. मोठेपणा सांगायचं त्याचा. मी काय म्हणतो? काय रे?
खरंच सांगा मला, तुम्ही एवढं रेटून सांगायला लागले. तिथं नाश्ता केला मग त्याचे पैसे दिले खरे? कोंबड्याच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा, कोंबडीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा, म्हशीच्या गळ्यात टीव्ही यांच्या घरी. म्हशीच्या गळ्यात. याच्या म्हशीला अशी सवय लागली, कशी बरं? क्राईम पेट्रोल पाहिल्याशिवाय त्या दूधच घेत नाही. काही सांगता नाही. कोंबड्याच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा, पुतळ्याच्या माळा, म्हशीच्या गळ्यात टीव्ही, टीव्ही, बायकोच्या गळ्यात काही पोत नाही. हा? सगळं सोनं. अशी वाकडी यांची बायको. दागिन्याला वाकरीची बायको. बायको मला खोटं सांगत नाही. का बरं? 24 तास त्यांची बायको पलंगावर असते. पलंगावरती. 24 तास. नशीब तुझं. जेवण करायचं ठरलं तरी पलंगावर, पलंगावरती. आंघोळ करायचं ठरलं तरी पलंगावर, पलंगावरती. हे करायचं ठरलं तरी पलंगावर. शी, 25 बायांच्या बायकोच्या हाताखाली कामाला आहेत. 25 बाया. यांची बायको पलंगाच्या खाली उतरत नाही. पाहुणं, हं. तिची बायको पलंगाच्या खाली का उतरत नाही? तिला कमरापासून खाली काहीच नाही. पांढरी बिवळी. शेवट वाईट केलंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणती बरं? कपाळ पाडला का अष्टगंध अष्टगंध. हो, सारख्या पायवारी चालू असते. पायवारी. आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, गाणगापूर, अक्कलकोट. चांगलं सांगतो ना. आता त्याचं लय मारी तू. आता चांगलं सांगतो. हा. आळंदी, पंढरपूर, देऊ सारख्या पायवारी चालू असतात. सारख्याच पायवारी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणती? त्यांना बाईची सावली सुद्धा सहन होत नाही. नाही? लांब थांबा. हा, बाईची सावली सुद्धा जमत नाही. घरच्या बायकोला 5 पोरं झाल्या अजून तिच्या अंगाला हात नाही. याला 100 पोरं ग्रामपर्यंत काढले का नागायला? नाही, मी दाखवतो सारखा. समज या इकडं तमाशा आमच्या गावाला घेऊन जायचं आहे. बरं का, काळजी करू नका. आमच्या गावात प्रथा आहे,